हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद। गेले 4 दिवस त्याच्यावर काम केले। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा दमानी यांचं ट्विट। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच तुफान राडा। उपांत्य फेरीत बाद घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचालाच लाथ मारली। राक्षेला चुकीच्या पद्धतीने पराभूत केल्याचा काका पवारांचाही आरोप। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन, तर दोघांनाही आता कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती। मॅट विभागाच्या अंतिम लढतीत पंचांचा निर्णय चुकला। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची कबुली। तर माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर सुद्धा कारवाई करा, शिवराज यांच्या कुटुंबियांची मागणी। तर काका पवारांच्या तालमीत असलेल्या मुलावर अन्याय झाल्याचाही आरोप। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली। साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीतल्या एका तरुणावर सुद्धा कामावर जाताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची यामध्ये शक्यता। तर सध्याचे कर दर सुद्धा आता सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष। सोलापूरनंतर आता सांगलीतील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध। मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यातल्या बहे ग्रामसभेत एकमतानं ठराव। इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द। बीडीडी वासियांसाठी आनंद वार्ता। वारळीमधील आता बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 कुटुंबांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार। टॉवरमधील मोठ्या घराची स्वप्नपूर्ती। कर्नाटक देणार त्रस्त रुग्णांना सन्मानानं मरणाचा अधिकार। दुर्धर आजारानं त्रस्त आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय। इच्छा मरण देणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य।